नमस्कार, जय शिवराय. कायद्याचं बोला या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी संतोष जाधव आपलं सहर्ष स्वागत करतोय. भारतीय दंडसंहिता 1860 मधील 23 प्रकरणांपैकी आपण आज बघणार आहोत प्रकरण 14वे, सार्वजनिक उपद्रव. भारतीय दंडसंहितेतील कलम 268 ते 294 इथपर्यंत सार्वजनिक उपद्रवाच्या बाबतीमध्ये कोणत्या कृती या कायद्याने गुन्हा आहेत किंवा अपराध आहेत याची वर्णनं सविस्तरपणे केलेली आहेत. आता सार्वजनिक उपद्रव म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. सार्वजनिक उपद्रव म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये अडथळा निर्माण होईल किंवा सार्वजनिक जीवन जगण्यामध्ये लोकांना व्यत्यय येईल अशा प्रकारची कोणतीही कृती म्हणजे पब्लिक न्यूसन्स, ज्याला इंग्लिशमध्ये ज्याला मराठीमध्ये सार्वजनिक उपद्रव असं म्हटलेलं आहे. आता सार्वजनिक उपद्रव म्हणजे समजा माझा नेहमीचा जायचा एखादा रस्ता आहे आणि त्या रस्त्यामध्ये मला जाता येणार नाही अशा प्रकारचं खड्डा खोदणे किंवा दगड टाकणे, तो रस्ता अडवणे किंवा आणखी काहीतरी की मला ज्यामुळे जाता येणार नाही अशी एखादी कृती करणं म्हणजे सार्वजनिक उपद्रव. बरं, मला एकट्यापुरतं आहे का हे? नाही, तर माझ्याबरोबर आणखी काही लोक जाणार असतात रस्त्यावरून. म्हणजे मी आधीच सांगितलं की फौजदारी कृत्य हे राष्ट्राच्या समाजाच्या समूहाच्या विरोधामध्ये असतं. तसं इथं या रस्त्यानं जाणारी नेहमीची माणसं आहेत आणि नेहमीची ये करणाऱ्या माणसांना जाता येणार नाही अशा प्रकारची एखादी कृती करणं म्हणजे हा सार्वजनिक उपद्रव असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. एवढ्या कलमामध्ये एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार काही अवघड नाही, पण आपल्याला माहीत नसतं की हे असं झालं तर काय करायचं, असं झालं तर काय करायचं. आता मी एक रस्ता अडवण्याचं उदाहरण सांगितलं. दुसरं उदाहरण तुम्हाला मी सांगेल की दूषित म्हणजे पाणी दूषित करणे. अगदी तुम्ही प्यायचं पाणी आहे, गावाची पाण्याची प्यायची टाकी आहे किंवा अजून सार्वजनिक ठिकाणी असा पाण्याचा नळ आहे किंवा काय आहे की जिथं त्या पाण्यात काही दोष निर्माण होईल आणि त्या दोषामुळे समाजाला, आरोग्याला धोका निर्माण होईल असं कोणी काही कृत्य केलं तर तिथं त्याला 6 महिने तुरुंगवास आणि द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात. सार्वजनिक ठिकाणी वातावरण प्रदूषित करणे म्हणजे एक स्टँडवर बस स्टँड आहे समजा आणि त्या ठिकाणी धूम्रपान करायला लागलेली आहे व्यक्ती किंवा त्या ठिकाणी मोठमोठ्याने असा काहीतरी कर्णकर्कश आवाज लावलेला आहे किंवा आणखी काही. म्हणजे परत प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कायदे लागू होतातच, पण भारतीय दंड संहितेची कलम सुद्धा त्याला लागू होतात. इकडे कारावासाच्या शिक्षा सुद्धा आहेत. त्यामुळं आपण सार्वजनिक जीवनामध्ये आपल्यामुळं कोणाला व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. आणखी उदाहरण तुम्हाला सांगता येईल की सार्वजनिक उपद्रवामध्ये जर औषधं किंवा लोक खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी, हॉटेलिंग आहे, चहा पिण्याचे गाड्या आहेत, स्टॉल आहेत, टी स्टॉल आहेत, हॉटेल्स आहेत, या ठिकाणी जर अस्वच्छता बाळगली किंवा काही तिथं पदार्थ चुकीचे वापरले, तेल चुकीचं वापरलं किंवा भेसळ केली खाद्यपदार्थामध्ये तर तिकडं अन्न आणि औषध प्रशासनाचे कायदे तर लागू होतातच, पण इकडं भारतीय दंड संहितेमधली ही कलमं सुद्धा लागू होतात की ज्यामध्ये 6 महिन्याचा तुरुंगवास आणि त्याच्याबरोबर द्रव्यदंडाची किंवा दोन्ही अशा प्रकारच्या शिक्षांची तरतूद सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आपल्याला वाटतं तितकं सोपं नसतं की मनात आलं म्हणून एखादी कृती केली तर ते तसं होत नाही. आपल्याला कितीही आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही बाजूनी आपण वरचढ असलो तरी आपला हेतू साध्य होण्यासाठी समाजातल्या इतर घटकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी लागत असते. आता मी हॉटेलचं जसं खाद्यपदार्थाचं सांगितलं तसं खाद्य म्हणजे पेय म्हणजे द्रव्य पदार्थ ज्याच्यामध्ये तुम्ही आता नाही का थम्सअप, कोका कोला किंवा अजून काही मिरिंडा, बाकीची उन्हाळ्यामध्ये तुम्ही जे थंड पदार्थ रस्त्यामध्ये थांबता घेता त्याच्यामध्ये जर काही भेसळ आढळली तर त्याला सुद्धा 6 महिन्याचा तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. आता औषधी द्रव्य, आता तुम्ही सेंट वापरता की जे माणसाच्या एक वस्तू फक्त एकच व्यक्ती वापरत नाही तर अनेक व्यक्ती वापरत असतात अशा वापरावयाच्या वस्तू, मग त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ सांगितले, खाद्य पेय सांगितली, त्याचबरोबर मी औषधं पण सांगितली. जे औषधं आपण दररोज खातो वेगवेगळ्या कारणाने, दुखण्यासाठी, आजारासाठी, त्याच्यामध्ये सुद्धा कुठं गफलत, चुकीचा काही घटक किंवा प्रमाण कमी जास्त त्याच्यामध्ये असता कामा नये. ते ज्याच्या विभागाने, खात्यांनी परवानगी दिलेली आहे सरकारने त्या पद्धतीनं त्याच्यावर नियंत्रण असतं त्या विभागाचं, तर त्याप्रमाणेच ते असलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर काही कमतरता आढळली किंवा जाणीवपूर्वक काही पब्लिकला त्रास होईल अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्याला सुद्धा 6 महिने तुरुंगवास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा प्रकारच्या शिक्षा त्याला लागू होत असतात. आता अजून एक आहे याच्यामध्ये, तुम्हाला रस्त्याने जाताना
ट्रॅफिकवाले अडवतात, शिट्टी मारतात, तुम्ही थांबता, तुमच्यावर केस पडते, तुम्हाला माहिती आहे, मग आता ही केस न्यायालयात जाते. आता कलमं त्याच्यामध्ये कुठली कुठली लागतात कुणी बघितलंय का बघा. पहिल्यांदा मोटार वाहन अधिनियमामधील तर कलमं लागतातच, पण त्याच्याबरोबर बेदकारपणे वाहन चालवणे, ज्यासाठी स्पीड मर्यादा ओलांडून तुम्ही जे चालवत आता मुंबई पुण्याला एक्सप्रेस हायवेवरती किंवा मुंबईत एंट्री करताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहितीच नाही की कॅमेरा लावलेले आहेत, आणि आपलं जर स्पीड समजा तिथं 60चं 50चं 40चं सांगितलं आणि आपण त्याच्यापुढे एक जरी 61 जरी झालं 65 झालं तरी सुद्धा आपल्याला ऑटोमॅटिक फाईन होतो. म्हणजे बेदकारपणे वाहन चालवण्याच्या बाबतीमध्ये तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा सरकारने घेतलेला आहे. म्हणून आपल्याला आता इथून पुढे प्रचंड काळजी घेतली पाहिजे. बेदकारपणे वाहन चालवता येणार नाही, कारण रस्त्यावर वाहनांची गर्दी आहे. कोणी कोणाला दोष देणार, त्याची सत्यता कोण पटवणार, तोपर्यंत जाणाऱ्याचा जीव गेलेला असतो किंवा होणाऱ्याचं नुकसान झालेलं असतं. म्हणून मुळातच बेदकारपणे गतीची मर्यादा ओलांडून वाहन चालवलं जाऊ नये अशा यासाठी फौजदारी म्हणजे मोटर वाहन अधिनियमामध्ये तर आहेच, परंतु फौजदारी दंड म्हणजे फौजदारी कायद्यामध्ये भारतीय दंड संहितेमध्ये सुद्धा त्याची व्यवस्था केलेली आहे. त्याला 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास आणि द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा प्रकारच्या शिक्षा याच्यामध्ये सुचवण्यात आलेल्या आहेत. आता हाच प्रयोग जलयानाच्या बाबतीमध्ये जहाज नौका म्हणजे जलवाहतूक जी आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा आता आपण फार कोणी याच्यामध्ये प्रवास करत नाही त्यामुळे आपल्याला तो लागू नये, पण माहीत असू द्या की जसं रस्त्यावर आहे तसंच इकडे समुद्रामध्ये सुद्धा जी जलवाहतुकीची साधनं आहेत त्याचा सुद्धा वेग मर्यादा ठरलेली आहे. तिथं सुद्धा जर उल्लंघन झालं तर त्यालाही शिक्षा होणार असते. आता आणखी एक तुम्हाला माहिती आहे की जलयान किंवा रस्त्यावरचं जे अवजड वाहतूक मालाची वाहतूक करणारी वाहनं असतात त्याच्यामधून प्रवासी वाहतूक करण्याला बंधन असतं. ते कुठल्या कायद्यानं असतं तर ते अशाच प्रकारे 282 नुसार आहे. आता प्रवासी जाता जाता आपल्याला गडबड असते, आपणही कधी कधी त्याचा लाभ घेतो, पण कायद्याने तो गुन्हा आहे, कारण ती अवजड वाहतूक आहे, त्याच्यात त्या वाहनाचं काही होऊ शकतं. अशा परिस्थितीत प्रवासी वाहतूक करणं हे अतिशय धोक्याचं असतं. म्हणून अशा प्रकारे अवजड म्हणजे मालाने भरलेल्या जहाजातून वाहनातून प्रवासी वाहतूक करण्याला सुद्धा प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. आता विषारी पदार्थाच्या बाबतीमध्ये हायगय, आता भारतीय दंड संहितेतील कलम 284 मध्ये ह्याची सुद्धा पुरेपूर तरतूद केलेली आहे. विषारी पदार्थ म्हणजे कोणते की जे पदार्थ म्हणजे आता कारखान्यातून वगैरे काही केमिकल बाहेर पडतात, ते केमिकलची पुरेपूर व्यवस्था असली पाहिजे जेणेकरून ती पिण्याच्या पाण्यात मिसळलीच गेली नाही पाहिजेत. शेतीमध्ये धनधान्य पिकतो जिथं अशा ठिकाणी की जिथं माणसांना काही त्रास होईल, पब्लिकला त्रास होईल, जनावरांना काही त्रास होईल अशा प्रकारे किंवा कुठल्या मालमत्तेला धोका पोहोचेल अशा प्रकारे कुठलेही केमिकल बाहेर पडता कामा नये. कारखान्यांनी उद्योगधंद्यांनी त्याची ती काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यांना सुद्धा संबंधित प्रशासनाला त्याच्या बाबतीमध्ये जबाबदार धरलं जाऊ शकतं. दुसरं विषारी पदार्थाच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल की जे फटाक्यांचे कारखाने असतात त्याच्यामध्ये वापरली जाणारी दारू असते किंवा त्याच्यात आगीचाही विषय 285 मध्ये ती ज्वालाग्राही पदार्थ जे असतात, उदाहरणार्थ आपला LPG लिक्विड पेट्रोलियम गॅस आहे किंवा जे फटाक्यांमध्ये वापरली जाणारी दारू आहे, अशा काही ज्या केमिकल्स आहेत वायुरूप किंवा द्रवरूप किंवा स्थायीरूप कुठल्याही अवस्थेमध्ये असलेली अशी विषारी घटक पदार्थ ही सार्वजनिक जीवनात कुठेही पसरता कामा नयेत आणि त्याद्वारे की ज्याद्वारे लोकांना धोका होईल, लोकांच्या जीवाला किंवा आरोग्याला हानी पोहोचेल अशा प्रकारे तुम्हाला त्या वस्तूंच्या बाबतीमध्ये जर तुम्ही निष्काळजीपणा दाखवला तर तुम्हाला तिथं सुद्धा जवळपास इथं अगदी करेक्ट सांगितलेलं आहे की 6 महिन्यापर्यंत तुम्हाला कारावासाची शिक्षा होऊ शकते. 6 महिने तुम्हाला जेलमध्ये बसावं लागेल. हायगय चालणार नाही. स्फोटक पदार्थ वाहतुकीच्या बाबतीमध्ये बसमध्ये लिहिलेलं असतं बघा की बसमधून स्फोटक पदार्थ वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला. मोटर वाहनमध्ये पण आहे ते आणि भारतीय दंड संहितेमध्ये पण आहे. तर कुठलाही स्फोटक पदार्थ जिथं पब्लिक आहे तिथून त्याची वाहतूक करायचीच नाही. तुम्ही त्याची वेगळ्या पद्धतीने वाहतूक जे नॉर्म्स घालून दिलेले असतात त्या डिपार्टमेंटनी त्याप्रमाणेच तुम्ही त्याची वाहतूक काळजी घेऊन केली पाहिजे. अशा सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून त्याची वाहतूक तुम्हाला करता, पेट्रोल डिझेलची वाहतूक असेल किंवा हे सगळे जे स्फोटक पदार्थ असतात ह्याची वाहतूक अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. ह्याच्या बाबतीमध्ये जर काही अपराध घडला, हयगय घडली, निष्काळजीपणा घडला किंवा जाणीवपूर्वक तुम्ही जर अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्यालाही 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यंत्रसामग्री हाताळण्याच्या बाबतीमध्ये आता इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणात देशामध्ये चालू आहे, औद्योगिकरणाचा वेग फार वाढलेला आहे. तर हे औद्योगिकरण होत असताना अनेक प्रकारच्या मशिनरींची वाहतूक इकडे तिकडे होत असते. आता ही वाहतूक करत असताना कुठल्या रस्त्यानं ती वाहतूक होऊ नये, कुठल्या रस्त्यानं व्हावी किंवा शहरामधून बायपासने जायचं की शहरातून जायचं किंवा
पब्लिकमध्ये ती गाडी उभा करायची का, ती उतरत असताना किंवा चढवत असताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेतली का नाही घेतली, ह्या बाबतीत प्रचंड काळजी घ्यावी लागते किंवा लक्ष असतं त्याच्यामध्ये. जर त्यात हयगय झाली, निष्काळजीपणा झाला, जी मानकं घालून दिलेली आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही कार्यवाही नाही केली तर तिथं सुद्धा तुम्हाला 6 महिन्यापर्यंतची शिक्षा होऊ शकते, ज्यामुळं तुम्हाला जेलवारी होऊ शकते. आता इमारती पाडण्याबाबत किंवा दुरुस्त करण्याबाबत, आता शहरामध्ये ज्या जुन्या झालेल्या इमारती पाडायचं काम सुरू असतं, प्रशासन आदेश देत असतं, तर ह्या इमारती पाडत असताना सुद्धा पुरेशी काळजी घ्यावी लागते. त्याला बॅरिकेड्स, जाळ्या लावणं, तिथल्या पब्लिकला हटवणं. तुम्ही जर कुणालाही आजूबाजूला न सांगता बिल्डिंग पाडायला घेतली आणि जर कोणाला दुर्दैवानं नुकसान झालं तर कदाचित त्याला जबाबदार तुम्हालाच ठरवलं जाऊ शकतं. म्हणून ह्या सगळ्या पूर्तता, आवश्यक बाबी, कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करूनच ही कृती तुम्हाला करावी लागते, की ज्या कृतीनं पब्लिकला काही नुकसान होण्याची शक्यता आहे अशा कृतींच्या बाबतीमध्ये कमालीची काळजी घेणं गरजेचं आहे. आता त्याचबरोबर प्राण्यांचं हयगय. प्राणी, आता पाळीव प्राणी पाळायची भारी हौस असते आपल्याकडे लोकांना, पण त्याची काळजी घ्यायला पाहिजे ना. आता आपण घोडा पाळतो किंवा आपण कुत्रं पाळतो, आपण शेळ्या पाळतो, म्हैशी, गाई. आता आपली जनावरं आपण जी पाळलेली आहेत, आता त्यांनी जर इतरांना काही बाधा केली तर त्या काही प्राण्याला शिक्षा देणार आहे का आपण? नाही. तर प्राण्याच्या मालकाला शिक्षा होऊ शकते, ज्याने जो पाळलेला आहे प्राणी. समजा कुत्रं पाळलंय आपण आणि ते कुत्रं शेजारी येणाऱ्या रस्त्याच्या लोकांना चावतंय, तर तुम्ही म्हणू शकत नाही की आमच्या घराचं रक्षण करायला आम्ही कुत्रं पाळलेलं आहे आणि मग आम्ही काय करू. नाही, ते कुत्रं जर पब्लिकला न्यूसन्स, सार्वजनिक उपद्रव करत असेल, रस्त्याने येणं जाणाऱ्या इतर लोकांना त्याचा त्रास होत असेल तर ते कुत्रं तुम्हाला पाळता येणार नाही. त्याला सामाजिक जे काही आहे ना विभाग तुमचा, तिकडं वन खात्याकडं त्याला जमा करावं लागेल. तुमची हाऊस तुम्हाला उंबऱ्याच्या आतच फेडावी लागेल. त्या बाबतीमध्ये हयगय करून चालणार नाही. त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला 6 महिन्यापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. आता अशा हे ज्या आत्ता सांगितलेल्या ज्या बाबी आहेत त्या बाबी करू नका म्हणून जर कोर्टाने व्यादेश, ज्याला आपण ऑर्डर म्हणतो, आदेश, व्यादेश, ऑर्डर जर कोर्टानं केली असेल, न्यायालयानं किंवा संबंधित खात्यानं, आणि तरीही तुम्ही ते करत असाल तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा आणि 6 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. म्हणजे कायद्याने दिलेला आदेश तुम्हाला पाळावा लागेल आणि मग पहिली शिक्षा आणि परत आदेश पाळाला नाही म्हणून शिक्षा, अशा 2 शिक्षा तुम्हाला मिळू शकतात. आता बचावात तुम्ही यशस्वी होत असतात तो भाग वेगळा आहे, पण अशा तरतुदी आहेत त्याची जरब तुम्हावर, लोकांवर, पब्लिकवर असावी म्हणून. आता याच्यामध्ये अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आता शेवटचा आहे असं म्हटलं तरी चालेल, अश्लील पुस्तके इत्यादीची विक्री. आता ज्यामुळं तरुण किंवा लहान मुलं यांच्या मनावर काही विपरीत परिणाम होईल किंवा सामाजिक स्वास्थ्य बिघडेल किंवा काहीतरी वेगळं घडेल आणि जे नैसर्गिक नाही, अनैसर्गिक घडेल, अनुचित घडेल, असं काही घडेल शारीरिक संबंधाच्या बाबतीमध्ये, लैंगिक संबंधाच्या बाबतीमध्ये, नीतिमत्तेच्या बाबतीमध्ये, जर अशी काही अश्लील पुस्तकं त्याला कारण होणार असतील तर अशी पुस्तकं, आता अश्लील पुस्तकच नव्हे तर अश्लील म्हणजे आता तो सायबर लॉमध्ये तो आहेच आणखीन पुन्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा, तर असं काही साधन तुम्ही हस्तांतरण केलं, छापलं, निर्माण केलं, दिलं, घेतलं, विक्री केली, खरेदी केली तर त्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला कारावासाच्या शिक्षेची तरतूद करा. अगदी सांगायचं झालं तर तुम्हाला याच्यामध्ये 1 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा याच्यामध्ये ठोठावण्यात आलेली आहे. आता फक्त पुस्तकच नाही, 1 वर्षाच्या कारावासाची आणि 5,000 रुपयेपर्यंतचा दंड सुद्धा तुम्हाला किंवा दोन्ही होऊ शकतं. आता फक्त अश्लील पुस्तकं तयार करणे, देणे घेणेच नव्हे तर त्यातही तरुण व्यक्तीला दिली गेली असतील की ज्यामुळे व्यक्ती भडकावली जाऊ शकते किंवा एखादं कृत्य करण्यास अप्रत्यक्षपणे त्याला प्रवृत्तच केलेलं असतं, त्याला अप्रवृत्त केलं असं म्हणतो आपण, तर अप्रवृत्त केलं जाण्याची शक्यता असते तरुण व्यक्तीला. त्या बाबतीमध्ये सुद्धा पुन्हा अधिक तरतुदी आहेत. अश्लील कृती, हावभाव, चाळे, रस्त्याने जाता येता, बस स्टँड किंवा पब्लिकच्या ठिकाणी जर काही चुकीचे हातवारे, इशारे किंवा आणि काही अशा कृती की ज्यामध्ये समाजाला लज्जा उत्पन्न होईल, अशा जर काही कृती केल्या गेल्या तर त्याला सुद्धा 1 वर्ष 6 महिन्यापर्यंत अगदी 7 वर्षापर्यंत असू शकेल अशी शिक्षा. म्हणजे याच्यात किती गंभीर आहे, विनयभंग वगैरे म्हणतो आपण की त्याच्यामध्ये ह्या तरतुदीत 7 वर्ष जेलमध्ये राहायला लागू शकतं. म्हणून आपण जी कृती करत आहोत त्या कृतीनं समाज मन विचलित झालं नाही पाहिजे, समाजाला धोका उत्पन्न झाला नाही पाहिजे, सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक शांतता बिघडली नाही पाहिजे, याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे. यामध्ये हयगय झाली तर आपल्याला
3 महिन्यापासून ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षांची तरतूद करण्यात आलेली आहे। आपण सगळेजण सार्वजनिक जीवनामध्ये आपण याची काळजी घ्याल अशी आशा व्यक्त करतो। आपल्या या यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब केलेलंच आहे। आणखी कोणी केलेलं नाही त्या सर्वांनी कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आपले आशीर्वाद असेच पाठीशी असू द्यात। जय शिवराय।